नमस्कार मित्रांनो, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदी नाही दुसऱ्यांदी असं होतंय की संपूर्ण पावसाळी अधिवेशनामध्ये ना देशाचे पंतप्रधान उपस्थित असतात ना गृहमंत्री उपस्थित असतात। हीच घटना 2021च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा झाली होती। त्यावेळेस पेगाससवरून विरोधकांनी केंद्र सरकारला कैचीत पकडलं होतं। ते पेगासिस म्हणजे एखाद्याच्या मोबाईलमध्ये कोण काय बोलतंय, कोणाला मेसेज पाठवतंय, प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारं एक सॉफ्टवेअर होतं जे इस्रायलकडून घेतलं होतं आणि त्या पेगासिसवरून विरोधकांनी केंद्र सरकारला अडचणीत सापडवलं होतं। आता ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये 20 जुलैला जे विद्यार्थ्यांचं युवकांचं जंतर मंतरवर आंदोलन झालं आणि त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, टीयर गॅस सोडले गेले, पेलेट गनचा वापर केला गेला आणि वॉटर कॅनन वापरले आणि विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली। आणि त्यामुळे विरोधकांनी अमित शहा यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर तुमच्या आदेशाने ह्या विद्यार्थ्यांवर मारहाण झाली नसेल तर तुम्ही तसं स्पष्ट सांगा। ह्याचा अर्थ असा होईल की दिल्लीतील जे CP आहे, पोलीस कमिशनर आहे, त्यांच्या आदेशानंतर ती मारहाण झाली आणि याचा अर्थ दिल्लीच्या CPंनी संपूर्ण माहिती अमित शहांना दिली नाही किंवा अमित शहांनी मान्य करावं की मला सर्व माहीत होतं आणि मीच त्या विद्यार्थ्यांना मारहाण करायला सांगितली। आणि यावरून रणकंदन संसदेच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण अधिवेशनामध्ये माजलं आहे आणि आजपर्यंत ना पंतप्रधान अधिवेशनामध्ये आले ना गृहमंत्री आले आणि त्यांनी संसदेला म्हणजेच लोकसभेला आणि राज्यसभेला संबोधित केलं। आजपर्यंत ते आलेले नाहीत। 13 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे, म्हणजे 20 जुलै ते 13 ऑगस्ट संपूर्ण अधिवेशन संपत आलेलं असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान जे स्वतःला 56 इंची सीनावाले म्हणतात किंवा गृहमंत्री जे सरदार वल्लभभाई पटेलांबरोबर जे स्वतःची तुलना करतात, असे दोघंही तिथपर्यंत येत नाही। आणि आज संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी असं सांगितलं की गृहमंत्री संसदेमध्ये येऊन उत्तर द्यायला तयार आहेत, फक्त विरोधकांनी इथून पळून जायला नको। मुळात विरोधक गेली 17 दिवस म्हणजे 3 आठवडे गृहमंत्र्यांची वाट पाहत आहेत, पंतप्रधानांची वाट पाहत आहेत की ते कधी संसदेमध्ये येतात आणि उत्तर देतात, पण आजपर्यंत ते दोघंही आले नाही। आणि मुळात प्रश्न असा पडतो देशातील लोकांना की जे स्वतःला सर्व शक्तिमान समजत होते, जे नेते हुकुमशहासारखे वागत होते, ते दोघंही आज कुठं गायब झाले आहेत, कुठं लपून बसले आहेत? ते विरोधकांच्या प्रश्नांना का सामोरे जात नाही? हा प्रश्न फक्त विरोधकांनाच नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळेल माहीत नाही। या प्रश्नावरूनच राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा प्रश्न विचारला। ते सुद्धा असं म्हणाले की गृहमंत्री संसदेमध्ये येऊन उत्तर का देत नाही? म्हणजे याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही पूर्वनियोजित कट होता BJPचा, गृहमंत्र्यांचा, आणि त्यांनी तो पूर्ण केला आणि आता उत्तर द्यायची वेळ आली तर ते तोंड लपवत आहे आणि विरोधकांनी टीका केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की खरोखर गृहमंत्री आणि पंतप्रधान हे तोंड लपवत आहे की विरोधक या गोष्टीचा बाऊ करत आहे? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।